सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र. आज आपण जो प्रश्न घेतो आहोत तो BST उपक्रमाच्या ज्याला स्ट्रीट लाईट म्हणतो, ज्या विभाग म्हणजे MMRC मेट्रो प्रकल्पासाठी मी माझ्या जी साऊथ पुरता आधी बोलते. ज्या प्रभागात मी नगरसेविका म्हणून मी काम करते, त्या प्रभागात 7 नगरसेवक आम्ही निवडून आलेलो आहोत. आणि त्याच्यातले मी माझ्या वॉर्ड जी साऊथ लागतो प्रभाग, त्या स्टेट पोल ज्या पुनर्स्थापित केल्या जातात त्याची मागणी आणि परवानगी असं ते 2 वेगवेगळी कामं असतात. मागणी झाल्यानंतर जेव्हा परवानगी द्यायची असते तेव्हा तिथे संयुक्त पाहणी करणं. संयुक्त पाहणी कोण करतं तर MMRCची लोकं, BSTची लोकं आणि ज्या वॉर्डमध्ये जे काम करायचं आहे तिथे असलेल्या जी साऊथमध्ये असलेले जे AE असतात आणि खास करून इलेक्ट्रिक JE असतो AE, त्यांनी त्या पाहणी करायच्या असतात. त्या पाहणी करत असताना 2 प्रकारच्या परवानग्या असतात. एक BSTने द्यायची असते आणि एक महानगरपालिकेने द्यायची असतात. दोन्ही परवानग्यामध्ये शुल्क भरावं लागतं आणि ते शुल्क भरत असताना त्या किती अंतरावर आहे, कुठे आहे, कसं असणार आहे, आमचा BSTचा पोल कुठे असणार आणि हा ज्याला आपण MMRCचा मेट्रोचा तो कुठे असणार, असे त्याचे 2 वेगवेगळे भाग आहेत. मी उदाहरण एक देईन. जे सिद्धिविनायक स्थानक तयार झाले आमच्याच जी साऊथच्या अंडर, त्या जी साऊथच्या स्थानकाचे ज्या वेळेला परवानगीसाठी आले तर ती परवानगी आमच्या यांनी NOC या मुंबई महानगरपालिकेने दिला. आणि ती NOC जेव्हा आपण देतो त्याच्यामध्ये ट्रॅफिक पोलीस असतात, BST असते, युटिलिटी डिपार्टमेंट असतात, MMRCचे, MCGMचे, अशी 1 2 3 4 5 डिपार्टमेंट एकत्र येऊन या गोष्टीला निर्णय घेतात. आणि ती निर्णय घेतल्यानंतर BSTची काही जबाबदारी असते तर MCGM म्हणजे आमची जी साऊथ ज्या वॉर्डमध्ये काम करतात त्यांची जबाबदारी असते. त्याची सुरक्षितता बघणं हे सगळं जबाबदारीची कामं आहेत. आणि काम पूर्ण झाल्यानंतर सगळ्या खर्चाचा जो तपशील असतो, कारण 2 यंत्रणा म्हणजे कन्सर्न सिस्टर जरी आमची BST असली तरी BST आणि महानगरपालिका MCMGM MMRC ही गव्हर्नमेंटची आहे, राज्य सरकारची आहे. नंतर पोलीस राज्य सरकारमध्ये येतं, ट्रॅफिक पोलीस वगैरे, त्यामुळे तो त्यांचा डिपार्टमेंट आहे. पण आमच्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेला या सगळ्या गोष्टी घडतात तेव्हा मी एक तुम्हाला उदाहरण देईन की ते स्थळ पाहणी करणं, शुल्क किती असतं आयडियल, ते काय करणं वगैरे ते मान्य आहे मला. परंतु हे सगळं करत असताना सिद्धिविनायकची जी पोल काय बनवले गेले त्या पोलच्या माध्यमातून एकेका म्हणजे त्यांच्या पावत्या आहेत की मी तुम्हाला दाखवेन, प्रूफ घेऊनच बोलतो आहे. त्याच्यामध्ये 5.5-6 लाख असे 3 पोल असतील, 4 पोल असतील, तर 19 ते 20 लाख हा MCGMला भरणा होतो एकंदर. आणि त्यामार्फत सगळं म्हणजे कुठे पाठवले, स्ट्रीट लाईट पोल शिफ्टिंग, मेट्रो कामाशी संबंधित हे सगळं त्याच्यामध्ये येतं. परंतु मला असं लक्षात आलं की जी 4 स्टेशन बनवली गेली, एकंदर 4 आहेत आमच्या वॉर्डमध्ये. त्याच्यामध्ये आचार्य आत्रे चौक, नेहरू विज्ञान केंद्र मेट्रो स्टेशन, चौक स्टेशन आहे, ते चौक नाही मेट्रो स्टेशन आहे, आणि वरळी मेट्रो स्टेशन,
या तिन्ही मेट्रो स्टेशनचे जेव्हा मी माहिती घेते तर मी जे आज बोलते ते आमच्या महानगरपालिकेचा एक आणि एक पैसा हा रेव्हेन्यूमध्ये येतो आणि आपण लोकांना सुविधा देतो. याच्यामध्ये रेव्हेन्यू बुडवला आहे असा दाट संशय आहे. एका जर पोलमध्ये 19 ते 20 लाख एवढा जर भरणा होत असेल आणि सिद्धिविनायकाचे 4 पोल होते एकंदर, तर तुम्ही विचार करा या 4 स्टेशनचे जे काही रेव्हेन्यू आहे जो महानगर बी एस टीला पण दिला पाहिजे, बी एस टीनी महानगरपालिकेला दिला पाहिजे, अशा ट्रान्सफर होतात. MMRC ही जर डिपार्टमेंट ह्या सगळ्या राजकीयाचा फायदा उठवत असेल तर त्याच्यावर माझं ऑब्जेक्शन आहे. हे MMRCचं जे काही चाललं आहे म्हणजे त्याच्यामध्ये युटिलिटी चार्जेस भरायचे नाहीत काहीच, आणि न भरता जर तुम्ही आमचे हे टाकलं असतील तर त्याची भविष्यात जबाबदारी घ्यायची कोणी, आणि त्या भविष्यातल्या जबाबदारी ते होत नाही असं ते दिसतंय. म्हणजे मी आज जी माहिती घेतली, मी काल परवाच आम्ही आमच्या उपशाखा प्रमुखांना घेऊन मला तर सचिन आमचा एक उपशाखा प्रमुख आहे, त्यांनी जेव्हा मला फिरून दाखवलं संपूर्ण, म्हणजे आमचा सैनिक किती हुशार असतो बघा, तो पण ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करत असतो. कारण तो 11 वाजता लाईट बंद होते आणि मग तिथे चार्जिंग पॉईंट चालू होतो, याचीही कोणाला माहिती नाही. मला हा सभागृहाला प्रश्न विचारायचा आहे, तो मी विचारेनच, परंतु याचीही कोणाला माहिती नाही. आणि त्याच्या लाखो रुपये भरले जावे हा आमचा मानस आहे, परंतु तसं होत नाही आहे. का कुठे केला त्याचा तरी आम्हाला अंदाज द्या. आणि आम्ही त्यासाठीच हे करतोय की जेव्हा महानगरपालिका अजून फेब्रुवारी ते आत्ता जून ह्याच्यात पण 4,000 करोडची काहीतरी हे केली, आणि आता अगदी आपण तळाला पोचलोय. कारण काही एफडे ह्या 45 ते 55 करोडच्या एफडे, त्या एफड्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे, रिटायर्ड कर्मचाऱ्यांचे पैसे देणं, त्याच्यातून पगार देणं, ह्यासाठी त्या फिक्स आहेत, आणि ते पण आमच्याच राज्यात आम्ही करून ठेवल्या. आता त्यालाही हात घातला गेला असता किंवा आता पुढे घालतील की ना मला माहिती नाही, पण त्या फिक्स आहेत. म्हणूनच जे डिक्लेअर केलं आहे ना, कुठलाही प्रकल्प करणार नाही, पैसेच शिल्लक नाही ठेवले. ज्याच्यामध्ये 600 कोटी जी तूट होती ती आम्ही भरून 91,000 कोटीच्या वरती जर आम्ही ठेवल्या होत्या आम्ही 2022ला जाताना, तर येताना ही एवढी संपूर्ण महापालिकेची तिजोरी ह्या 4 वर्षात एवढे कोटी नेमके तुम्ही घातले कुठे? आम्ही तुमच्या संशय व्यक्त नाही करत आहे, आम्ही तुम्हाला जाब विचारतोय, त्याची उत्तरं द्या. जाब विचारणं नगरसेवकांचं कर्तव्य नाही का सत्ताधाऱ्यांना? आता जर विषय आलाच आहे तर सांगू का, जर तेव्हा पाणी तुंबत होतं तर तुंबई करून दाखवली, मग आता तुम्ही काय केलं? बुडवून मुंबई बुडवून दाखवली, अनेक लोकांचे जीव घेऊन दाखवले, काय काय म्हणायचं? आणि एवढं झाल्यानंतर एखादा आमदार फिदी हसतो, अरे कुठे नेऊन ठेवली माझी मुंबई आणि कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र, असा आता मुंबईकर बोलायला लागलेला आहे. आम्ही मुंबईकरांचा आवाज आहे नगरसेवक म्हणून. प्रत्येक जण उठतोय आपली पाठ, मी केलं माझी. आम्ही कधीच म्हणत नाही मी केलं, आम्ही करतोय, तुम्ही आणि आम्ही मिळून करतोय असं म्हटलं पाहिजे. त्यामुळे मला आजही वाटतं महसुली उत्पन्नात घट झाल्यामुळे बऱ्याच विकास कामांवर परिणाम आज तो दिसतो आहे, आणि तो दिसल्यामुळेच ज्या पद्धतीने फक्त महसुली वाढ कुठे करतात, तर ज्या आमच्या मालमत्ता प्रॉपर्टी आहे तेवढंच होताना दिसतं. एप्रिल मे मध्ये जोरात इतके करोड, आणि त्याच्यात जी साऊथ माझा पहिला असतो, हे तितकंच गर्वाने मी सांगेन. तर माझ्या जी साऊथच्या याच्यामध्ये
जे 3 चौकांमध्ये जे काय घडलंय ती प्रोसेस काढाय झाली, प्रोसेस झाली नाही म्हणून पैसे आले नाही. आणि माझ्या जी साऊथनी प्रोसेस केली पण पुढे का नाही झाली, पुढे का दाबली गेली, याचा GM आणि आमचे महापालिका आयुक्त यांनी उत्तर दिलं पाहिजे. कारण आम्ही प्रशासनाला जाब विचारतोय आणि त्याच्यामध्ये महापौर उड्या मारतायत. काय करावं? पण एकूणच जर बघितलं तर बेस्ट सध्या शिवसेनेकडे आहे, पालकमंत्री जे आहेत ते स्वतः एकनाथ शिंदे आहेत, तर एकूणच शिवसेनेचं या निमित्तानं दुर्लक्ष होतं असं वाटतंय का तुम्हाला? नाही, आता त्या मॅडम ज्या बसवल्या आहेत त्यांना किती ज्ञान आहे ते मला माहिती नाही. मी त्यांच्या ज्ञानाची परीक्षा मी नाही घेणार. पण माझ्याकडे जेवढा प्रश्न येतात आणि त्याची नीट तपासणी करूनच मी तुमच्यासमोर येते. त्यामुळे अध्यक्षांकडे विचारणं, परत आमच्या वतीत ट्रेस पासिंग, रेकी, काही मग आमच्यावर आता आरोप होऊ शकतात. म्हणून आमचं थेट आता प्रश्न असणार GMला आणि आयुक्तांना. जर नसेल मुंबईकरांचा आवाज उठवण्यासाठी, जर महापौर ट्रेस पासिंग म्हणतायत, महापौर रेकी केले म्हणतायत, महापौर म्हणतात गोपनीय कागद, मुळात या महापालिकेत काय गोपनीय असू शकतं की करोडो रुपये तुमचे ठेवलेले होते का? आणि मी कुठल्याही कागदाला हात लावलेला नाही आहे. तुमच्या सगळ्या व्हिडिओमध्ये ते दिसतंय. मी कुठल्याही कागदाला हात लावले नाही. मी आता सगळे प्रश्न आयुक्तांना आणि GMना किंवा जे बॉडी आहे यांच्याकडे जाऊन कामं होत नाही आणि गेलोच तर असा आमच्यावर आरोप होत आहे. आरोपाला आम्ही घाबरत नाही, आम्ही नेटून हे करू. पण मग याचे महापौर उपमहापौर कुठेतरी हलताना दिसत आहेत, पण त्यांचं पण ज्ञान थोडंसं हे लोक तोकडं करतायत चुकीच्या माहिती देऊन. पण महानगरपालिकेची बेस्ट प्रशासनाला 1000 कोटी फक्त पैसे मिळतात अर्थसंकल्पातून. पैसे कमी आहेत. बेस्टचं संपूर्ण कर्मचारी वारंवार संप करतात. त्यांचं म्हणणं आहे की पगार वाढवावा आणि अशा प्रकारची कर वसुली केली जात नाही. मग दुर्लक्ष कोणाचं आहे, महानगरपालिकेचं की बेस्ट प्रशासनाचं? नाही, माझं म्हणणं आहे ज्या युनियन आहेत ह्या युनियन नेहमी प्रशासन आणि कर्मचारी ह्यांच्यातला ब्रिज असतो आणि तो त्यांचा हक्क आहे. 3 वर्षांनी 10% वाढ होणं हा तर कॉमन आहे. म्हणजे जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला त्यांना दिवाळीचा त्याला बोनसच म्हणतो आपण, हा बोनस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 12 पगारानंतर 13वा पगार कसा द्यायचा, मग त्याला काय बजेटही नाव दिलं पाहिजे, तर ते बोनस असं त्यांनी नाव दिलं. त्यांचे आभार आहेत बाबासाहेबांचे. पण आज प्रत्येक ठिकाणी सगळ्यांचाच अपमान होतोय. आणि जेव्हा तुम्ही ग्रॅज्युटी किंवा त्यांचे महिन्याचे पगार देऊ शकत नाही याचा अर्थ सत्तेत बसलेले फेल आहेत. जसं तुम्ही म्हणालात की उपमहापौर कुठेतरी बोलण्याचा या निमित्ताने प्रयत्न करतात, पण तुम्हाला असं वाटतं की उपमहापौर जेव्हा समितीसमोर किंवा महापौरांसमोर बोलतात तेव्हा त्यांना दाबण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जातो? नाही, ते मला माहिती दे. कारण मी याच्यामध्ये बघते तुमच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये आत्ता कुठे सगळ्यांनी टोचल्यावर कान महापौर उपमहापौरांना बरोबर घेताना आता ते स्वतंत्रच. आणि मला उपमहापौरां काय करतायत किंवा महापौर मला काय करायचं आहे, जे चांगलं करतं त्याला चांगलं म्हणून आणि जे चुकतं आहे त्याच्या कान टोचू. आणि त्या कान टोचण्यावर रेकीसारखे, बरं रेकी शब्द दुसऱ्यांचेच आहेत, जे तुमच्या बाजूला येऊन बसतात ते चालतात, जे खरंच तुमची रेकी करतात कशाला आम्हाला नाव घ्यायला लावताय? हां, आमदार आहे अमित चटम, त्यांचा काय संबंध महापौरांच्या बाजूला येऊन प्रेस कॉन्फरन्स घ्यायची? पक्षाच्या कार्यालयात घ्या, तुमचं पक्ष कार्यालय तिथे घ्या. आज आम्ही कसं आमच्या दालनात घेतोय, केव्हा पण मी कधीतरी पक्षाच्या कार्यालयात जाऊन माझे नगरसेवक हवे तर आम्ही करतोय. गट नेते म्हणून आम्ही इथेच बसणार. काल पण आम्ही गटनेते म्हणून प्रेस दिली. त्यामुळे ज्या पद्धतीने मुंबई हाकतायत, 9 वर्ष महापौर या मुंबईच्या महापालिकेच्या कुठल्याच ह्याच्यात नव्हत्या. एक टर्म नगरसेवक नव्हत्या, 4 वर्ष ते नव्हते. किमान अभ्यास करा. मी काय म्हणते, तुम्ही हुशार आहात, प्रचंड हुशार आहे. हा
बघितले ती हुशारी, मजदुराच्या कानाखाली आवाज. आणि प्लीज प्लीज मी तर म्हणते प्रशासनाच्या कानाखाली आवाज काढा, तर ती खरी आवाज. मजदूर काय, त्यांनी कोणी कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरांनी सबकॉन्ट्रॅक्टरनी आणून दिलेले कामं. माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर तर हा महाराष्ट्रात जिवंत राहावा म्हणून तर हे सगळं चाललंय. काल परवा आयुक्त बोलत होते 2-4 दिवसापूर्वी की सिमेंट कॉन्क्रीटमुळे झालं. लगेच आज आयुक्तांची पलटी आली की सिमेंट कॉन्क्रीट नाही, वेगळी कारणं असू शकतात. काय बोलावं. मी नाही बोलणार. ते रील दिसत आहेत, रिअल लोक ठरवत आहेत. आपण सोशल मीडियाच्या खालचे जेव्हा वाचतो मजकूर, त्याच्यातनं कळतं आहे रील सगळं कळतं. आता त्याच्यावर मी भाष्य नाही करणार. तुम्ही स्वतः परिचारिका आहात केडीएमसी मध्ये. मी निषेध केला आहे, कडाडून निषेध केला आहे. ज्या व्यक्तीचं नाव होतं आहे त्या व्यक्तीने मागच्या वेळेला पण KDMCमध्ये बंदूक दाखवून पोलिसांनी उलट अशांचे बंदूक परवाने रद्द केले पाहिजे. त्या बंदूक अशी दाखवायची आणि घाबरवायचं लोकांना. आणि आज तर चक्क महिलांना मारहाण केली आहे, थोबाडीत मारली आहे त्या महिलेच्या, नर्सच्या. ती रडते. आणि 1,500 रुपये देऊन आपण एवढं मोठं माइंडेड सत्तेत बसणारं मिळवलं तर 1,500ची अपेक्षा नाही, उपेक्षित नाही, अपेक्षा पण नाही. त्यांचं म्हणणं आहे संरक्षण द्या. आणि आज काय संरक्षण आहे महिलांना. भर त्यांच्या कामावरती जाऊन या वर्किंग प्लेसमध्ये जर पुरुष मारहाणी करत असतील तर तिथला जो कोण पोलीस अधिकारी आहे, भले शिंदे साहेबांनी आणलेला असेल तरी चाकरी नीट करा, एवढंच सांगणं आहे. जे चूक आहे ती चूक म्हणा आणि न्या त्यांना कायद्याच्या बंधनात. आणि जी शिक्षा होईल वर्षभर वगैरे 6 महिने करा. तुमच्यावरचा पण भरोसा तुटत चाललाय पोलिसांवरचा लोकांचा. आजही आम्हाला गर्व आहे आमच्या महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांचा, पण तो गर्व हळूहळू खाली येताना दिसतोय. त्यामुळे मला वाटतं या गोष्टीचा सर्व स्तरातून निषेध झाला पाहिजे. एकीकडे हे प्रकरण आहे, मला वाटतं की म्हणजे पदावर राहून अशा पद्धतीनं जे वागतात त्यांचं पदच काढणं अपेक्षित आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, ते लोकांनी दिलेलं पद आहे आणि अजून तो कायदा आला नाही की लोकांनी रिटर्न बोलवावं. नगरसेवक पदचा जो कायदा आहे की एका लोकसंख्येच्या 2/3 लोकांनी मागणी करावी आणि त्यांना रिटर्न बोलवावं, तो अजून कार्यवंतीत झालेला नाही आहे कायदा. तो जेव्हा होईल तेव्हा असे उन्मत्त उद्दाम अधिकारी, नगरसेवक किंवा कोणी लोकप्रतिनिधी तो घरी जाईल. पण ज्यांच्या पक्षाचा आहे आणि ज्या पक्षाचे उपमुख्यमंत्री म्हणून आहेत, सिन्सेटिव्ह उपमुख्यमंत्री असं त्यांचा नावलौकिक केला गेला आहे, तर या ह्याच्यावर पण ती भावना दिसली पाहिजे. आणि तुम्ही तर मागच्या 4 दिवसापूर्वीच हॉस्पिटलमधून आलं, म्हणजे तुम्हाला तर कल्पनाच असेल की कसे बिचाऱ्या काम करतात, किती तास करतात. त्यामुळे अशांवर कधी हात उचलू नये. 2-3 कलमांचा ह्याच्यावरती होणार, महिलेवर हात टाकला म्हणून त्यांच्या वर्किंग प्लेसमध्ये घुसून जाब विचारणं वेगळं आहे आणि मारामारी करणं वेगळं आहे. जाब विचारू शकत होते, काय बाबा शांतपणे, तुम्ही तर सन्मानही होता नगरसेवक, पण तुम्ही डायरेक्ट घुसून मारामाऱ्या. गेल्या 4-5 दिवसांपासून पाऊस पडतोय. मुंबईमध्ये पाण्याचा निचरा जरी लवकर होत नसला तरी वसई, विरार, नालासोपारा या ठिकाणी 4-5 दिवस पाण्याचा निचरा होत नाही. व्यवस्थित मॅनेजमेंट नाहीये का सरकारचं तिथल्या? नाही, मिलन सबवे, अंधेरी सबवेमध्ये तर अजूनही 3-3 दिवस पाऊस आहे, पाणी आहे. निचरा कुठे झाला आहे? तुमचा हिंदमाता, तुमचा गांधी मार्केट, त्याच्यानंतर लोअर परळ, वरळी, लालबाग हा आधी भरायचा, तिथे कंप्लीट पाणी भरलंच नाही. तो मोठ्या कारण ब्रिमस्टॉड आले 2005 नंतर आणि त्याचे परिणाम चांगले दिसत आहेत. त्यामुळे जे केलं शिवसेनेनी, उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी, ते तरी टिकवून ठेवा आणि ती सेवा द्या, एवढीच आमची मागणी. इतर शहरांचं काय? इतर शहर आता महाराष्ट्र उत्तर देईल ना. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत सन्माननीय देवेंद्र
फडणवीसजी, 2 उपमुख्यमंत्री आहेत. एका उपमुख्यमंत्र्यांचा तर मुंबईशी काहीच संबंध नाही असंच चाललं आहे, आणि एक उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, त्यांचे हे लोक असे धाक दपट दाखवून मारामाऱ्या करत आहेत. काय बोलावं? खरं त्याच्यावरती फारशी मला माहिती नाही आहे. वन विभाग कोणाच्या अंडर येत आहे, आणि ठाण्याचा जर TDR घोटाळा असेल तर जे सतत ठाणं आमचं म्हणतात त्यांच्यावरच प्रश्न विचारले पाहिजे. खासदार आहेत ना अगदी बोलके, त्यांना विचारलं पाहिजे की बाबा ठाणं तुमचं आहे ना, मग TDR घोटाळा कोणाचा आहे? त्याच्यात तर सत्ताधारी म्हणून तुम्हीच आहात, तर तुम्ही उत्तरं द्या. हे काढून दे. झेरॉक्स काढून द्यायची आणि आपल्याला हा पूर्ण सेट ठेवू. देखो पास्ट हिस्ट्री क्या है मुझे पता नहीं है. पास्ट हिस्ट्री कुछ भी होने दो, संयमी नेतृत्व होना चाहिए. जो नगर सेवक का नाम ले रहे हैं आप, उन्होंने पहली 3 महीने के पहले उन्होंने बंदूक दिखा के बहुत दपट किया है. आज भी जो असाल्ट हुआ है, जो नगर सेवी सिस्टर परिचारिका और डॉक्टर के ऊपर, मैं भी एक परिचारिका थी, मैं काम करती थी. कुछ तो कभी तो हमारे हाथ में कुछ केसेस नहीं होते अच्छी ट्रीटमेंट देने के बाद भी, तो शांति से लोग पूछ सकते हैं. नहीं उनको जवाब मिलता है तो पुलिस स्टेशन जा सकते हैं, कोर्ट में केस डाल सकते हैं, क्योंकि अपने को जो हमारा कानून है वो अपना कानून भारतीय संविधान को लेके, लोकशाही को देख के जो कानून बने, कानून का पालन होना चाहिए. और कौन कर रहे हैं? जो कानून चलाने की जिम्मेदारी है वही लोग कर रहे हैं. और किसके ऊपर किया? तो सिस्टर जो अपनी माँ है, अपनी बहन है, ऐसे हम मानते हैं. हॉस्पिटल में जब भी रुग्ण एडमिट होता है तो हम उन दोनों को जो काम करते हैं उनको भगवान का रूप मानते हैं, और उनके ऊपर ही ऐसे होता है. तो मुझे लगा अभी भगवान भी किधर सुरक्षित है, राम मंदिर का क्या हो रहा है? मीन अंदर का भगवान ही, अंदर का राम है ना, वही निकल गया है, और रावण वृत्ति बढ़ रही है. ये रावण वृत्ति है. क्या कर रहे हैं? उनको मार रहे. मैं निषेध करती हूँ ऐसे जो हमने देखा है आपके माध्यम से इंसिडेंट्स, उसका मैं निषेध करती हूँ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.